वैमनस्यातून महिलेला मारहाण आणि तरुणाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी उपमहापौरासह 6 जणांविरुद्ध यापूर्वीच सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे। मारहाण येथील तरुणाचा मंगळवारी मृत्यू झाल्याने प्रमोद गायकवाडसह 6 जणांविरुद्ध पोलिसांनी खुनाचे कलम वाढवले आहे। वैभव वाघे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे। नववर्ष प्रारंभीच्या मध्यरात्री 1च्या सुमारास सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीत हा प्रकार घडला होता। या प्रकरणी सीमा विलास गायकवाड वय 35 राहणार ब्लॉक नंबर 25 सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर यांनी फिर्याद दिलेली आहे। वैभव वाघे याला मारहाण झाल्याने तो गंभीर जखमी झाला होता। त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरू असताना मंगळवारी त्याचा मृत्यू झाला। त्यावरून सदर बझार पोलीस ठाण्यात खुनाचे भारतीय न्याय संहिता कलम 103(1) हे कलम वाढविण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले। प्रमोद रामचंद्र गायकवाड, प्रसेनजीत उर्फ लकी प्रमोद गायकवाड, हर्षजीत उर्फ विकी प्रमोद गायकवाड, पुतण्या सोनिया उर्फ संजय देवेंद्र गायकवाड, मनोज राजू अंकुश, सनी निकंबे सर्व राहणार सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी सोलापूर अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत। दरम्यान या प्रकरणी अटक केलेल्या चौघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती।